तू नाही ना घाबरत, मग घालून घे स्वतःला गोळी, आणि त्याला सुद्धा आत्महत्या करावी लागली. हा हुकुमशहाचा शेवट असतो. आणि या पुस्तकामध्ये जे गेले काही दिवस संजयच्या मुलाखती येत आहेत, त्यातले काही प्रसंग हे चर्चिले जातात. त्याच्यामध्ये एक आहे तो अमित शहाचा. मी जर म्हणेन की मला जर कोणी विचारलं की अमित शहा तुमच्या घरी आले होते का, बाळासाहेबांनी त्यांना मदत केली होती का, मी सांगेन मला आठवत नाही. कारण आपल्या घराण्याने, आपल्या वाडवडिलांनी कोणावर काही उपकार केले असतील, उपकार हे मोजायचे नसतात. उपकार हे करायचे असतात पण मोजायचे नसतात. आणि उपकाराची फेड हे कृतज्ञतेने करायची का अपकाराने करायची, ज्याच्या त्याच्यावरती असतं. कृतज्ञतेने करायची. म्हणजे काही वेळेला असं वाटतं की कोणाला मदत करताना सुद्धा विचार तर आपण करू शकत नाही. कारण आता साकेत तुम्ही जे काय सांगितलं की एक कैदी असा होता की याला जामीन झालाय पण त्याला 500 रुपये नव्हते भरायला, नाही येत. काय करायचं या गोष्टीला? 500 रुपये म्हणजे इकडे करोडो रुपयांचे भ्रष्टाचार चालू आहेत आणि एका बाजूला तुरुंगातला कैदी 500 रुपये नाहीत म्हणून तुरुंगात खितपत पडलेला आहे. ही जी काय पद्धत आहे, लोकशाही त्याला म्हणायचं नुसतं आपण, पण एकाधिकारशाहीने चाललेलं आहे. मला आठवतंय अनिल देशमुख माझे